बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी। अंबरनाथ पूर्व म्हाडा कॉलनी जवळ विकसित झालेली ब्रँडसबरी बिल्डिंगच्या बिल्डरने शौचालयाची सेफ्टी टँक न बनवता या बिल्डिंगचे शौचालयाचे मलमूत्र डायरेक्ट ड्रेनेज लाईन मध्ये सोडले आहे। त्यामुळे हे ड्रेनेज तुंबून शौचालयाचे सांडपाणीसह मलमूत्र रस्त्यावर पसरते। याचा आजूबाजूच्या रहिवाशांना गेल्या काही महिन्यापासून नाहक त्रास सहन करावा लागत होता। तसेच मागील महिन्यात 26 जानेवारीला परत पुन्हा ड्रेनेज लाईन तुंबून सांडपाणीसह मलमूत्र रस्त्यावर पसरल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला। कारण सदर ठिकाणी रॉ हाऊस, शाला व मीरा पार्क तसेच म्हाडाचे 45 रूम व 12 बंगले असल्याने हप्त्यातून 2 ते 3 वेळा ड्रेनेज लाईन चोकअप होत असते। ही बाब लक्षात घेत स्थानिक रहिवाशांनी माजी नगरसेवक तथा बांधकाम सभापती उमेशदादा गुंजाल यांना सांगितले असता गुंजालदादा हे अनेकदा नगरपालिका मार्फत साफसफाई करून घेत असतात। तसेच ब्रँडसबरी बिल्डिंगच्या बाजूला आणखी 2 विकसित होत असलेल्या 64 फ्लॅट धारकांच्या बिल्डरने सुद्धा शौचालयाची सेफ्टी टँक न बनवता डायरेक्ट ड्रेनेजमध्ये सांडपाणी सोडण्याच्या बेतात आहे। या बिल्डरने नगरपालिकेकडून कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता डायरेक्ट शौचालयाचे सांडपाणी ड्रेनेजमध्ये सोडले आहे। म्हणून सदर विकसित होत असलेल्या बिल्डिंग समोर गुरुवार दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी माजी बांधकाम सभापती उमेशदादा गुंजाल यांच्या नेतृत्वात रहिवाशांनी एकत्र येऊन बिल्डराच्या विरोधात निषेध व्यक्त केला। सदर बिल्डरने शौचालयाची सेफ्टी टँक बनवून सांडपाणी ड्रेनेजमध्ये सोडावे, अन्यथा आम्ही या संदर्भात अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाला लेखी तक्रार करण्यात येणार असल्याचा इशारा माजी नगरसेवक तथा बांधकाम सभापती उमेशदादा गुंजाल यांनी दिला। या प्रसंगी युवा सेना अंबरनाथ उपशहर अधिकारी स्वप्नील गुंजाल, मनोज फाळके, हमीद सय्यद यांच्यासह परिसरातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ। ब्रॉन्झबरी म्हणून जे आपण मागेशी बघितलं बिल्डिंग होती ती आणि आता हे जे 2 बिल्डिंगा होत आहेत तर ती ब्रॉन्झबरी बिल्डिंग होताना दादांनी स्वतः ॲक्शन घेतलेली, कारण त्यांनी एकदम 6 इंचाची पाईप तिथे लावत होते। कुठल्याही प्रकारची सेफ्टी टँक नाही, कारण ज्यावेळेला 100 फ्लॅटच्या वरती म्हणजे 100 नागरिकांच्या वरती लोक तिथे राहत आहेत त्या फ्लॅटमध्ये, तर तिथे सेफ्टी टँक फार महत्त्वाचं असं नगरपालिकेने सांगितलेलं। पण आता सेफ्टी टँक नसल्याने डायरेक्ट जे मल आहे ते डायरेक्ट लोकांच्या तिथे चेंबर थ्रू बाहेर पडते, चोकअप होते आणि इथे त्यामुळे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम लोकांना फेस करायला लागतो आहे। त्यामुळे दादांनी तेव्हा पण ॲक्शन घेतली आणि आता उमेशदादा स्वतः यासाठी आता सगळ्यांना घेऊन आपण यामध्ये जे काही मोर्चा काढतोय आणि हा जो काही निकाल लावणार आहे की दोन्ही बिल्डिंगला सेफ्टी टँक असणं फार। मी रॉ हाऊसमध्ये 11मध्ये राहते। आमच्या इश्यूची चेंबरचं पाणी दर टायमाला आम्हाला त्रास देत होते आणि 26 जानेवारीला एवढा त्रास झाला की काय सांगू आता। आणि आता इथे चालले की इकडे हे सगळे बिल्डिंगमध्ये बांधतात ते लोक बांधकाम करतात ते, त्याच्यामुळे अजून त्रास आमचा आणखी वाढणार आहे। त्याचा प्रश्नाचं उत्तर कोण देणार आम्हाला? हा आमचा इश्यू आहे आणि आम्हाला सगळं आमचं सगळं लोक तिकडे आले आहे, सगळं बोलतात आहे की आमचा हा प्रश्नाचं उत्तर द्या आम्हाला। म्हाडा कॉलनी आमचं सगळे रो हाऊसमध्ये राहतात ते सगळ्या लोकांना त्रास आहे। किती लोक? आम्ही लोक 40-45 लोक आहेत। 18 बंगले तिकडे असं बिल्डिंगचं पाणी तिकडे सोडतात ते। हॉस्पिटलचं सगळे पाणी तिकडे येतात ते दर टायमाला पावसामध्ये तेवढा त्रास होतो, पूर्ण भरतं तिकडे। रोड पण आमचे सगळे झाले तिकडे, हे सगळे बस वगैरे जातात ते इश्यू एवढा येतात की रोडचं पण काम आमचं आजच केलं परत तसंच झालंय ते। 26 जानेवारी काय झालं? 26 जानेवारीला आमच्या लोकाला ओपन झाले तर पूर्ण पाणी वरती 22 तारीख अर्ज पण दिला आम्ही, जून पण दिला नगरपालिकामध्ये। माझे मिस्टर स्वतः गेले होते, 2-3 लोक गेले होते, दादा वगैरे सगळं, पण तरी काही इश्यू ते लोक बोलत करणारे पण ॲक्शन काय घेत नाही। आमचा आज ह्या 2-4 बिल्डिंग झालेल्या आहेत, त्यांना सेफ्टी टँक नाही आणि सेफ्टी टँक असणं नगरपालिका परमिशन कशी दिली आहे मला हे कळत नाही आहे। कारण काय होतं माहिती आहे का, यांनी जे काम केलेलं आहे हे काम डायरेक्टली ते ड्रेनमध्ये सोडतात आणि खाली सगळे रो हाऊस आहे। आता रो हाऊस आणि शाळा स्कूल इथे मीरा पार्क आहे त्या ठिकाणी कमीत कमी हप्त्यातून तरी 2 ते 3 वेळा कंटिन्यू ड्रेनेज भरत असतात आणि तिथले रहिवासी कंटिन्यू हमेशा फोन करतात, दादा असा प्रॉब्लेम तसा प्रॉब्लेम आहे। तर तिथे आपण नगरपालिका गाडी पाठवून की आपण सगळे त्याचा ड्रेन बाहेर काढून आपण त्यांना साफसफाई करून क्लिअर करून देतो। विषय असा की बाबा ठीक आहे आम्हाला काही विरोध काय नाही आहे, पण यांनी जे काय सेफ्टी टँक बांधून सेफ्टी टँकमध्ये सोडून ते पाणी तुम्ही आउट बाहेर सोडा, पण तिथं बिल्डिंगमध्ये सेफ्टी टँकच नाही आहे। बिल्डरला तुम्ही बोललो? हां, बिल्डरला बोलले
मैं बिल्डर अभी कांटेक्ट नहीं किया, कुछ नहीं किया, लेकिन उसने क्या किया, यहाँ पे रोड पे जो रहने वाले आदमी लोग ने मुझे बताया कि वो अंदर से यहाँ से काम चालू कर जाते हैं, लाइट की ट्रेन चल रही था। तो बोलना चाहिए, पूछना चाहिए ना। तो मैंने उसका फोन आया, तो मुझे आपने आके यहाँ पे तुम्हारा हमारे पास परमिशन है बोल रहे हैं कि नगर पालिका परमिशन दिखाओ, परमिशन नहीं डाला है, परमिशन हमने मतलब दिया कैसे आपको परमिशन? जब आपने सेफ्टी टैंकी नहीं बनाया तो आपको परमिशन दिया कैसे नगर पालिका ने? तो विषय ऐसा है कि क्योंकि हर आदमी को तकलीफ हो रही है इसके कारण, और हर बंगले वाले, हर चालू वाले, सबको यहाँ पे तकलीफ हो रही है। ट्रेन छोटा है यहाँ पे, ये 3 बिल्डिंग है, तीन बिल्डिंग है, 3 बिल्डिंग, एक में 100 फ्लैट है। हाँ, एक फ्लैट में 31, 32 आदमी लोग रहते हैं यहाँ पे, 32, 62 फ्लैट हो गया। 62 का पूरा ड्रेन इसमें जाएगा तो आगे कैसा हो जाएगा मुझे बताओ? आगे से चैम्बर छोटा है और वहाँ पे सब वेल एजुकेटेड आदमी लोग रहते हैं वहाँ पे, और वो लोग से भी रोज पूरा लाइन से उन लोग का स्कूल के बच्चों को भी करके रखा है वो लोग ने। शाहजहाँपुरा भरपूर तकलीफ। वो लोग क्या बोल रहे हैं मालूम है कि हम लोग 1 करोड़ का रो हाउस लिया है, तो हमारा फायदा क्या है यहाँ पे रहने का? हर टाइम मुझे फोन करता था ये क्या विषय, लेकिन इनके कारण ऐसा प्रॉब्लम हो रहा है, तो इनको क्या बताओ? इसलिए इनको सब कैसा होतं गाडी पण येत नव्हती. कसे होतं माहिती आहे का? ज्या टायमाला ट्रेन भरतं ना, ते इथं जवळ असल्यामुळे मला रोज फोन करतात किंवा संध्याकाळी माझ्याकडे येतात, तर मी गाडी पाठवून त्यांना ती ट्रेन काढायचं काम करायला लावतो तिथे. पण विषय काय होतं माहिती आहे का? पण आता हे 32, 64 फ्लॅटचं डायरेक्ट ट्रेन एरियामध्ये जाणार, तर त्यांना त्रास किती होणार? त्यांना चेंबर त्रास किती होणार? आणि सेफ्टी टँक पण बांधलेला आहे त्यांनी. प्रत्येक बिल्डिंगमध्ये सेफ्टी टँक पाहिजे, त्या ठिकाणी सेफ्टी टँक पण नाही बांधले त्या ठिकाणी. सेफ्टी टैंक ने बनने तो परमिशन दिल्ली कैसे गए? हाँ नहीं, वही तो मैं आपको ये सब बुला के सीओ साहब को मैं अपना न्यूज़ का पूरा ये भेज के तो सीओ साहब लेटर लिख के इनका नाम से मैं कंप्लीट करने वाला हूँ सब बिल्डिंग। तो मैं किसके नाम है मुझे इतना आइडिया नहीं है, लेकिन 4 पार्टनर यहाँ पे काम कर रहे हैं यहाँ पे।